दिंडोरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून 4 निष्पाप मुलांचा जीव नाहक गेल्यानं खळबळ. 2 मुलांचा बुडून तर 2 विद्यार्थ्यांचा गळफास घेऊन मृत्यू. दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी शहरातील विहीर अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी दिंडोरी तालुक्यात 4 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं दिंडोरी तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होते. याबाबत माहिती अशी की असे की कादवा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर तालुक्यातील वराखेडा येथील मराठा विद्या प्रसारकीय जनता विद्यालयाचे विद्यार्थी समीर रावसाहेब गांगुडे वय वर्ष 14 व यश राहुल पगारे वय वर्ष 12 दोघे राहणार परमुरी हे परमुरीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कादवा नदीत अंघोळीसाठी दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास गेले होते. अंघोळीसाठी नदीत ते उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं कादवा नदीच्या फुगवट्यात करंजवन धरणातील पाण्याचा प्रवाह जातो, त्यामुळे पाण्याची खोली अधिक आहे. दरम्यान पाण्यात बुडल्यानंतर दोघे गटांगळ्या खाऊ लागले व वाचवण्यासाठी मदत मागू लागले. तिथं असलेल्या एका इस्माने घटना पाहिली व याची माहिती परमोरी गावात दिली. दरम्यान घटनास्थळी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी धाव घेतली व दोघांचा शोध सुरू होता. वनी पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान या दोघा बालकांना नदीतून बाहेर काढून वनी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत दोन्ही बालकांचा श्वासोच्छ्वास बंद झाला. उशिरापर्यंत वैद्यकीय कारवाई सुरू होती. तालुक्यातील मोहाड येथील 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. येथील कुटुंब नवस फेडण्यासाठी खेरवाड येथील पाझर तलावा शेजारील देवस्थानाजवळ गेलं होतं. दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास पाझर तलावात खेळण्यासाठी गेले असता या 2 मोहाडीच्या शाळकरी मुलांचा तलावात पाय घसरून पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की फटांगडे व जाधव कुटुंब देवाचं नवस फेडण्यासाठी निफाड तालुक्यातील खेरवाड येथील पाझर तलावा शेजारील देवाचं नवस फेडण्यासाठी गेले होते. कुटुंब कामात मग्न असताना सुनील शांताराम फटांगडे यांचा मुलगा ओमकार सुनील फटांगडे वय वर्ष 13 व गणेश रावजी जाधव यांचा मुलगा रुद्र गणेश जाधव वय वर्ष 13 हे खेळत चालले असताना क्वार्टर पाझर तलावात पाय घसरून पडले. त्या दोघे बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मोहाडी ते अंत्यसंस्कार करण्यात आले. या 2 घटनेनंतर दुसरी भयानक घटना तालुक्यातील म्हाळुंगी येथे घडली असून सूरज हिम्मत गायकवाड वय वर्ष 13 कादवा म्हाळुंगी इथं झोका बांधत असताना त्याचा तोल जाऊन झोक्याला साडीचा गळफास बसल्यानं त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस भगवान मोथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, भरत कनोज आदी करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश गाडगे, वणी.